Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण MHT-CET नर्सिंग 2026 या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण टॉप 25 MCQs बघणार आहोत जे BSc नर्सिंग एंट्रन्स एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. तर सेशन एंडपर्यंत नक्की बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी MHT-CET नर्सिंग, PCB, नीट या सगळ्या एक्झामसाठी एक कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यात आपण विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतो विथ रेकॉर्डेड लेक्चर्स. तर तुम्हाला या लाईव्ह लेक्चर्स मध्ये माझ्याशी डायरेक्टली कनेक्ट होता येईल, कारण आपण तुमचा आणि माझा एक व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट करतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या त्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून माझ्याशी सगळे डाउट्स क्लिअर करू शकता. त्याचबरोबर आपण फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड करतो, MCQ डिस्कशन आणि टेस्ट सिरीज हे सगळं प्रोव्हाइड करण्यात येतं विथ पर्सनल गायडन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्ससाठीची MHT-CET नर्सिंगसाठीची बॅच 2026 साठी ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. तर याची फीज आहे ₹5000 एका कोर्ससाठी, आणि जर तुम्ही कॉम्बो कोर्सचा विचार करत असाल तर त्यासाठीची फीज आहे ₹10,000. तर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, किंवा तुम्ही व्हॉट्सॲप ग्लोबल ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून देखील या कोर्सेसला ॲक्सेस करू शकता. तर आता आपण आपल्या सेशनला सुरुवात करू. द फेनोमेनन ऑफ हॅव्हिंग मोर दॅन वन एम्ब्रियो इन अ सीड इज कॉल्ड डॅश. ओके, एक्झाम्पल्स आपल्याकडे ऑप्शन्स काय काय आहेत? पॉलीएम्ब्रॉयनी, अपॉगमिसिस, एम्फिमिसिस, पार्थेनोकार्पी. येस स्टुडंट्स, तर आता आपण इथे बघूया की काय विचारलंय नक्की क्वेश्चन मध्ये, की जर एका एम्ब्रिओ मध्ये मोर दॅन वन एम्ब्रिओ इन अ सीड, जर एखाद्या एम्ब्रिओ मध्ये एकापेक्षा जास्त सीड असेल तर त्या टर्मिनॉलॉजीला काय म्हणतात? सो द राईट आन्सर इज पॉलीएम्ब्रिओनी. राईट, कारण मोर दॅन वन म्हणजे म्हटल्यावर काय येणार आहे स्टुडंट्स? पॉली. राईट. आता या ज्या बाकीच्या टर्मिनॉलॉजीज आहे, अपॉगमिसिस ही कसली असेक्शुअल रिप्रोडक्शनची टर्मिनॉलॉजी आहे. Emphymesis is also a terminology for sexual reproduction, and parthenocarpy इथे तर seedच formation नाही होत. Yes, no seed formation in the parthenocarpy. So the right answer is A, option number A, that is polyembryony. Next question. Endosperm is completely consumed by the developing embryo in dash. तो ऑप्शन्स काय काय तिथे दिलेले? पी, मेज, व्हीट, ऑल ऑफ दिस. आता क्वेश्चन आधी आपण नीट समजून घेऊया. एंडोस्पर्म इज कम्प्लिटली कंझ्युम्ड. कंझ्युम्ड म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? ईट. ओके, एंडोस्पर्म काय झालीये? कम्प्लिटली कंझ्युम झालीये बाय द डेव्हलपिंग एम्ब्रियो. तर ही कशात आपल्याला दिसते? So the answer is P. Right answer is P, option number A, that is P. कारण मेज, व्हीट हे काय आहेत? इथे तुम्हाला एंडोस्पर्म कम्प्लिटली कंझ्युम दिसणार नाही. नेक्स्ट, which of the following is an albuminous seed? ओके, albuminous seed कुठली आहे? So the options काय काय दिलेत? कॅस्टर, मेज, कोकोनट, ऑल ऑफ दिस. सो अल्ब्युमिनस म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला अल्ब्युमिनस म्हणजे काय, की हे इथे एंडोस्पर्मिक सीड आहे. काय आहे? एंडोस्पर्मिक सीड. ओके, आणि लास्ट क्वेश्चन जो आपण बघितला, कम्प्लिटली कंझ्युम्ड केस मध्ये दिस इज द नॉन एंडोस्पर्मिक. ओके, सो याचा या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑल ऑफ दिस. ओके, ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ दिस. नेक्स्ट क्वेश्चन. इन डायकॉट्स ऑक्टन डेव्हलप्स इनटू डॅश एम्ब्रियो. आता डायकॉट प्लांट मध्ये ऑक्टंट कशा पद्धतीचा एम्ब्रिओ फॉर्म करतो? तर ऑप्शन्स काय काय दिले तिथे? ग्लोब्युलर, किडनी शेप,
horseshoe shape or heart shape? तर काय विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर? इट फॉर्म्स अ heart shaped embryo. So answer is option number D, that is heart shaped. Next question. Which of the following is the most common type of endosperm? आता इथे 4 ऑप्शन्स दिलेत. कुठला एंडोस्पर्म आहे जे मोस्ट कॉमन टाइप ऑफ एंडोस्पर्म आहे? सो ऑप्शन्स हियर आर सेल्युलर, nuclear, halobial, none of this. So the right answer for this question is option number B, that is nuclear. It is found in angiospermic plant. Okay, एंजिओस्पर्मिक प्लांट मध्ये आपल्याला काय दिसतं विद्यार्थी मित्रांनो? न्यूक्लियर एंडोस्पर्म, विच इज द कॉमन टाइप ऑफ एंडोस्पर्म. नेक्स्ट, डैश इज द न्यूट्रिटिव्ह टिश्यू फॉर द नरिशमेंट ऑफ डेव्हलपिंग एम्ब्रियो. आता काय क्वेश्चन आहे की कुठला असा टिश्यू आहे जे नरिशमेंट काम करतं? कशात? तर डेव्हलपिंग एम्ब्रियो मध्ये नरिशमेंटचं काम कोण करतं? ऑप्शन्स इथे आहेत कॉटलिडॉन, एंडोस्पर्म, सीड कोट, पेरिप्लाझम. सो द राइट आंसर इज endosperm. Yes, endosperm is the nutritive tissue for the nourishment of developing embryo. Because cotyledon काय आहे विद्यार्थी मित्रांनो? What is cotyledon helping in? The photosynthesis. Seed coat चं काय काम आहे? It gives protection. Nourishment देता का seed coat? नाही. And perisperm will make the outer layer. So the right answer is endosperm. Next, if an angiospermic plant root has 24 chromosomes, the number of chromosomes in its endosperm will be, right? आता तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. इट इज सिमिलर, म्हणजे थोडासा मॅथमॅटिकल क्वेश्चन टाइप आहे, राइट? आता प्लांट रूट काय असतं विद्यार्थी मित्रांनो? प्लांट रूट हा कसा असतो? डिप्लॉइड इन नेचर, राइट? प्लांट रूट काय असतो? डिप्लॉइड इन नेचर, दॅट इज 2n. क्रोमोझोम आपल्याला नंबर फाइंड कर. एंडोस्पर्म काय असतो? ट्रिप्लॉइड इन नेचर. ओके, 3n. सो आता आपण काय फाइंड करणार आहे? आपण आधी n ची व्हॅल्यू फाइंड करणार आहे. दॅट इज प्लांट रूट इज एंडोस्पर्म. किती आहेत प्लांट रूट मध्ये? 24 क्रोमोझोम्स विचारले आहेत. सो 2n इज इक्वल्स टू 24, राइट? तर n काय येणार? 24/2. दॅट इज n ची व्हॅल्यू काय आली स्टुडंट्स? 12. 2 12 24, राइट? त्यानंतर n ची व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला काय करायचंय? द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन इट्स एंडोस्पर्म विल बी. आता एंडोस्पर्म मध्ये किती क्रोमोझोम्स असतील हे विचारलंय. सो त्यांनी काय, एंडोस्पर्म काय असतो आपला? ट्रिप्लॉइड इन नेचर. तो 3n, दॅट इज 3 into 12, right? So 12 3s are 36. So the right answer is option number A, that is 36 chromosomes असतात. If an angiospermic plant root has 24 chromosomes, the number of chromosomes in its endosperm will be 36. Is it clear students? Right? तुम्हाला कळलं असेल कसं आपल्याला काढायचं आहे. रिमेंबर, प्लांट रूट हा डिप्लॉइड इन नेचर असतो, एंडोस्पर्म हा ट्रिप्लॉइड इन नेचर असतो. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द n व्हॅल्यू and by that we can find out की एंडोस्पर्म किती आहेत, नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन द एंडोस्पर्म्स मध्ये किती आहेत. नेक्स्ट, in angiosperms first fertilization involves the fusion of male gamete with. आता एंजियोस्पर्मिक प्लांट मध्ये जे पहिलं फर्टिलायझेशन होतं ते कशाला इन्व्हॉल्व करतं? फॉर द मेल गॅमेट विथ. मेल गॅमेट कशाशी फ्यूज होतो? दॅट इज द क्वेश्चन. सो ऑप्शन्स काय काय दिलेत आपल्याला इथे? एक्सेल, सिनर्जिड्स, सेकंडरी, अँटीपोडल सेल. तर काय होतं विद्यार्थी मित्रांनो? फर्स्ट फ्युजन इफ द मेल गॅमेट विल फ्यूज विथ द एक्सेल. ओके, सो द राईट आन्सर इज ऑप्शन नंबर ए, एक्सेल. एक्सेल बरोबर मेल गॅमेटचं फ्युजन होईल आणि काय तयार होईल? झायगोट विल बी फॉर्म्ड. क्लियर? नेक्स्ट क्वेश्चन. In angiosperms, triple fusion results in the formation of. आता angiospermic plants मध्ये triple fusion काय करतं? Results in the formation of dash. So the answer options are endosperm, zygote, ovary, ovule. So the right answer is
A. Option number A, that is endosperm. In angiosperms, triple fusion results in the formation of endosperm. Next, which of the following option has haploid, diploid, triploid structures respectively? म्हणजे काय विचारलंय की कुठले असे आहेत ऑप्शन्स ज्याला हॅप्लॉइड आहे, डिप्लॉइड आहे आणि ट्रिप्लॉइड इन अ सिक्वेन्स विचारलंय त्यांनी. कारण हा वर्ड यूज केलाय विद्यार्थी मित्रांनो रिस्पेक्टिव्हली. दॅट मीन्स वी हॅव टू चेक ईच अँड एव्हरी ऑप्शन रिस्पेक्टिव्हली, म्हणजे इन द सिक्वेन्स ते आलं पाहिजे. लुक, काय काय ऑप्शन्स आहेत? एग झायगॉट एंडोस्पर्म, एग एंडोस्पर्म nucellus, antipodal synergids, integuments, endosperm, nucleolus and egg. So the right answer is egg चा nature काय असतं? Egg is haploid in nature. Right? N. Zygote कसा असतो? Diploid in nature, and endosperm is triploid in nature. So the right answer is option number A, that is egg, zygote and endosperm. In angiosperms, pollen tube mostly enters in an ovule through. तर जे angiosperms असतात विद्यार्थी मित्रांनो त्यात पोलन ट्यूब इन ओव्ह्यूल मध्ये कशा पद्धतीने एंटर होते, कुणा थ्रू एंटर होते? सो ऑप्शन्स हियर आर मायक्रोपाइल, इंटेग्युमेंट्स, चलाजा अँड अँटीपोडल्स. येस विद्यार्थी मित्रांनो, सो आय एम ड्रॉइंग अ रफ डायग्राम फॉर यू, राईट? सो दिस इज द स्ट्रक्चर अँड हियर इज द ओव्ह्यूल. तर इथे इथून या ओव्ह्यूल मध्ये कुणा थ्रू पोलन ट्यूब एंटर होते? सो दिस एंटर्स वाया मायक्रोपाइल आणि याला काय म्हणतो आपण? पोरोगॅमी, राईट? सो मोस्ट ऑफ द नेहमी पोरोगॅमी होते आणि इट एंटर्स थ्रू द micropyle. So option A is your right answer, that in angiosperms pollen tube mostly enters in an ovule through micropyle. Moving forward to the next MCQ. Which of the following shows protandry? आता सगळ्यात पहिले protandry म्हणजे काय ह्याचा अर्थ माहिती पाहिजे आपल्याला. सो ऑप्शन्स इथे आहेत सनफ्लावर, ग्लोरियोसा, मिशेलिया, बोथ ए अँड बी. तर प्रोटॅन्ड्री या शब्दाचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? प्रो मीन्स फर्स्ट. येस, प्रो म्हणजे काय? फर्स्ट. आणि अँड्री इज अँड्रोशियम, राईट? जिथे पहिले अँड्रोशियम फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतो? प्रोटॅन्ड्री. सो या कुठल्या फ्लावर्स मध्ये पहिल्यांदा अँड्रोशियम फॉर्म होतं? दॅट इज द sunflower. So the option number A, sunflower, is your right answer. Next, device for promoting self pollination is. आता device या केस मध्ये पर्टिक्युलर डिव्हाइस नाहीये, बट इट इज लाईक की कुणामध्ये आपल्याला सेल्फ पॉलिनेशन दिसून येतं. सो ऑप्शन्स हियर आर युनिसेक्शुअलिटी, बायसेक्शुअलिटी, सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी, नन ऑफ दिस. तर विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर आहे बायसेक्शुअलिटी, बिकॉज सेल्फ पॉलिनेशन तेव्हाच होऊ शकतं जेव्हा मेल अँड फिमेल गॅमेट्स आर present in the same flower. So bisexuality is the right answer. Next, which of the following performs autogamy? आता autogamy कुणामध्ये दिसून येते? So the options here are sterile flowers, dioecious plants, unisexual and bisexual flowers. So sterile flowers मध्ये तर आपल्याला there is no reproduction in sterile flowers, right? Dioecious plants लाच आपण काय म्हणतो? युनिसेक्शुअल प्लांट्स, बिकॉज या प्लांट्स मध्ये मेल अँड फिमेल गॅमेट्स आर प्रेझेंट इन द डिफरंट प्लांट. ओके, सो ऑब्विसली ऑटोगॅमीचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? ऑटोगॅमी इज नथिंग बट द सेल्फ पॉलिनेशन. ऑटो मीन्स सेल्फ अँड गॅमी मीन्स पॉलिनेशन. तर आपल्याला बायसेक्शुअल फ्लावर्स मध्ये ऑटोगॅमी दिसून येते. दॅट इज बायसेक्शुअल फ्लावर्स परफॉर्म ऑटोगॅमी, राईट? Next question. Large amount of light and dry pollen are produced by plants which show dash. आता ड्राय पोलन आणि लार्ज अमाउंट ऑफ लाईट आपल्याला कशात दिसून येते विद्यार्थी मित्रांनो? कुठलं पॉलिनेशन होतं या केस मध्ये? सो इट इज ड्राय पोलन आपल्याला कुठे दिसतं? wind मध्ये, right? When this dry pollen is carried by wind, it is called as pollination by wind. This is called as anemophily, right? So या
पॉलिनेशन बाय विंड मध्ये आपल्याला ड्राय पोलन पण दिसतात, लार्ज अमाउंट ऑफ लाईट इज ऑल्सो दिस सीन. नेक्स्ट, pollination between different flowers produced on the same plant is. सो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एमसीक्यू सॉल्व्ह करताना काय करायचंय, आपल्याला क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. नाही समजल्यास तुम्ही 2 वेळा तो क्वेश्चन रीड करा. काय विचारलंय या क्वेश्चन मध्ये, पॉलिनेशन बिटवीन डिफरंट फ्लावर्स प्रोड्यूस्ड ऑन द सेम प्लांट, म्हणजे एकच प्लांट आहे, राईट. या एका प्लांट मध्ये 2 फ्लावर्स आहेत. जर एका प्लांटच्या 2 फ्लावर्स मध्ये पॉलिनेशन दिसत असेल तर त्या टर्मिनॉलॉजीला आपण काय म्हणतो, हा क्वेश्चन विचारलाय. आणि ऑप्शन्स आहेत गायनेटोगॅमी, डायकोगॅमी, झेनोगॅमी, ॲलोगॅमी. येस, सो या टर्मिनॉलॉजीचा आन्सर आहे गायनेटोगॅमी. गायनेटोगॅमी मध्ये एकच प्लांट असतो आणि 2 डिफरंट फ्लावर्स मध्ये, त्या सेम प्लांटच्या 2 डिफरंट फ्लावर्स मध्ये आपल्याला पॉलिनेशन दिसतं. इज इट क्लिअर? नेक्स्ट, filiform apparatus is a characteristic feature of. डायरेक्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन्स काय काय, ॲलेरोनॉन सेल, सिनर्जिड, जनरेटिव्ह सेल, न्यूक्लियर एम्ब्रियो. सो द राईट आन्सर इज ऑप्शन नंबर बी, दॅट इज सिनर्जिड. फिलिफॉर्म ॲपरेटस काय आहे, फिलिफॉर्म ॲपरेटस, व्हॉट इज द रोल ऑफ दिस फिलिफॉर्म ॲपरेटस, टू अट्रॅक्ट द पोलन ट्यूब. काय रोल असतो याचा, अट्रॅक्ट करण्याचा. कुणाला, पोलन ट्यूबला. ओके, अट्रॅक्ट पोलन ट्यूब. नेक्स्ट, इन एन ओव्यूल मियोसिस ऑकर्स इन. आता मियोसिस कुठे ऑकर होतो विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन आहे. सपोज दिस इज अ ओव्यूल, आय एम जस्ट ड्रॉइंग अ रफ डायग्राम. तर या ओव्यूल मध्ये मियोसिस कुठे होतो. ऑप्शन्स काय काय दिलेत, मेगास्पोर मदर सेल, इंटेग्युमेंट, मेगास्पोर आणि चलाजा. सो द राईट आन्सर इज मेगास्पोर मदर सेल, ज्याला आपण MMC म्हणतो. पुढे जाऊन याच्यात मायटोसिस दिसतं. तर या ओव्यूल मध्ये इथे तुम्हाला MMC मध्ये, दॅट इज मेगास्पोर मदर सेल मध्ये मियोसिस दिसतं. नेक्स्ट, स्टॉक ऑफ ओव्यूल. ओव्यूलच्या स्टॉकला काय म्हटलंय, द स्टॉक ऑफ ओव्यूल इज कॉल्ड ॲज डॅश. ऑप्शन्स आर फ्युनिकल, पेडांकल, पेडिकल and न्यूसेलस. So the right answer is funicle. Okay, ओव्यूलच्या स्टॉकला आपण काय म्हणतो, फ्युनिकल. नेक्स्ट, there are 4 microspore mother cells in an anther. किती मायक्रोस्पोर मदर सेल्स आहेत, 4. What will be the number of pollen grains in it? आता त्या जर 4 मायक्रोस्पोर मदर सेल्स असतील, दॅट मीन्स 4 MMC असतील. MMC म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, मायक्रोस्पोर मदर सेल. तर त्या मायक्रोस्पोर मदर सेल्स मध्ये पोलन ग्रेन किती असतील, हा क्वेश्चन आहे, राईट. तर एका MMC मध्ये किती पोलन्स असतात विद्यार्थी मित्रांनो, 4 पोलन्स. किती असतात, 4. तुम्ही स्ट्रक्चर बघितलं अँथरचं, इट इज कॉल्ड ॲज द टेट्राड स्ट्रक्चर. काय म्हटलं अँथरच्या स्ट्रक्चरला, टेट्राड स्ट्रक्चर. आय एम जस्ट ड्रॉइंग अ रफ डायग्राम. ओके, 1 2 3 आणि 4, 4 पोलन आहेत, राईट. एका MMC मध्ये 4 पोलन आहेत. तर 4 MMC मध्ये किती असतील, हा प्रश्न विचारलाय, राईट. क्रॉस मल्टिप्लाय. सो ऑब्विसली किती असतील, 4 4 16 पोलन्स. सो द राईट आन्सर इज 16. ओके, ऑप्शन नंबर ए 16. Which one of the following statement is wrong? Yes students, तर आपल्याला इथे काय विचारलेलं आहे, रॉंग स्टेटमेंट विचारलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्ही MCQ सॉल्व्ह करता त्यावेळेस तुम्हाला तो क्वेश्चन 2दा वाचायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. कारण बऱ्याच वेळा आपण काय करतो, आपण घाईघाईत क्वेश्चन काय आहे हे समजण्यास आपल्याला वेळ लागतो. त्यामुळे आपलं आन्सर आपल्याला माहित असून सुद्धा आपलं चुकतं. सो रिमेंबर दॅट थिंग, की आपल्याला काय करायचंय, क्वेश्चन 2 वेळा रीड करायचं आहे. Which one of the following statement is wrong? Options काय काय दिलेले आहेत, when a pollen is shed at 2 cell stage, double fertilization does not take place. Vegetative cell is larger than generative cell.
Pollen grains in some plants remain viable for months and intine is made up of cellulose and pectin. तर विद्यार्थी मित्रांनो हे आपले 4 ऑप्शन्स आहेत. जर आपण बघितलं तर सेकंड ऑप्शन येस, तर दिस इज अ सेल, राइट. द व्हेजिटेटिव्ह पार्ट इज द लॉंगर दॅन द जनरेटिव्ह सेल. जीसी म्हणजे जनरेटिव्ह, व्हीसी म्हणजे व्हेजिटेटिव्ह सेल. पोलन ग्रेन्स राहतात वायबल फॉर मंथ्स, येस. आणि इंटाइन इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. जर एखादा सेल आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्या सेलचं जे आउटर कव्हरिंग असतं त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड एज एक्झाइन, येस. आणि जो आतली लेयर आहे त्याला आपण म्हणतो इंटाइन. आणि ती इंटाइन जी असते ती कशाने बनलेली असते, सेल्युलोज अँड पेक्टिननी बनलेली असते. तर ह्यात बी, सी अँड डी ऑल आर द राईट स्टेटमेंट. सो आपल्याला काय विचारलं, रॉंग. सो द रॉंग स्टेटमेंट इज ऑप्शन नंबर ए, दॅट इज व्हेन द पोलन सेल इज शेड ॲट 2 cell stage, double fertilization does not take place. So this is the right answer. Next, which one of the following statement is correct? आता काय विचारलंय आपल्याला, करेक्ट यापैकी करेक्ट कुठली स्टेटमेंट आहे. सो ऑप्शन्स हियर आर, एंडोथिशियम प्रोड्युसेस मायक्रोस्पोर्स. तर काय एंडोथिशियमचं काम आहे मायक्रोस्पोर प्रोड्यूस करणं? नो. एंडोथिशियम कशात मदत करते, देही सेन्स मध्ये आपल्याला मदत करते एंडोथिशियम, येस. नेक्स्ट, tapetum nourishes the developing pollen. Hard outer layer of pollen is called intine. म्हणतो का आपण हार्ड आउटर लेअर ऑफ पोलनला इंटाइन नाही, त्याला आपण काय म्हणतो, एक्झाइन, राईट. अँड स्पोरोजिनियस टिश्यू इज हॅप्लॉइड. असतो का स्पोरोजिनियस टिश्यू? हॅप्लॉइड नसतो. स्पोरोजिनियस टिश्यू काय असतो, डिप्लॉइड, राईट. द करेक्ट स्टेटमेंट काय आहे, टपेटम नरिशेस द डेव्हलपिंग पोलन. सो ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर, येस. Moving forward to the next MCQ. Example of endospermic seed is. आता एंडोस्पर्मिक सीडचं एक्झाम्पल काय आहे? एंडोस्पर्मिक सीड म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, जिथे एंडोस्पर्म रिमेन्स. व्हॉट? एंडोस्पर्म इज रिमेनिंग. एंडोस्पर्म रिमेन्स, ओके. सो पी, बीन, कोकोनट या तिन्ही मध्ये एंडोस्पर्म राहते का? नो. So the right answer is option number A, coconut is the right answer. अजून examples काय आहेत एंडोस्पर्मिक सीड्स चे? मेज, कॅस्टर, येस. सो हे सगळे काय आहेत, एक्झाम्पल ऑफ एंडोस्पर्मिक सीड. नेक्स्ट MCQ. In angiosperms, microsporogenesis and megasporogenesis what involve dash. किंवा इन एंजिओस्पर्म्स मध्ये काय होतं मायक्रोस्पोरोजेनेसिस आणि मेगास्पोरोजेनेसिस मध्ये. आता मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, देयर इज पोलन ग्रेन फॉर्मेशन. व्हॉट इज हॅपनिंग इन मायक्रोस्पोरोजेनेसिस? पोलन ग्रेन फॉर्मेशन टेक्स प्लेस, ओके. वेर एज इन मेगास्पोरोजेनेसिस काय होतंय, embryo sac formation takes place. Yes, embryo sac formation is taking place in megasporogenesis. So togetherly in angiosperms मध्ये काय होतं या दोन्ही प्रोसेस मध्ये, whether it occur in ovule, occur in anther, form gametes with further division, no, it involves in meiosis. Okay, मायक्रो आणि मेगा दोनों स्पोरोजेनेस मध्ये काय होतंय, it involves meiosis. So option number A is your right answer. Next MCQ. आता क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. दिस इज अ थोडासा लेंदी क्वेश्चन आहे, सो व्यवस्थित समजून घ्या. देर आर 1280, दॅट इज 1280 मायक्रोस्पोर्स इन अ टेट्रालोक्युलर अँथर. किती आहेत मायक्रोस्पोर्स विद्यार्थी मित्रांनो? 1280. हाऊ मेनी मायक्रोस्पोर मदर सेल, दॅट इज MMC, will be in its each pollen chamber. Remember, each pollen chamber मध्ये किती MMCs असतील, राईट. तर आता आपण मायक्रोस्पोर्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, मायक्रोस्पोर्स आर नथिंग बट द पोलन ग्रेन्स. द अदर नेम फॉर मायक्रोस्पोरस पोलन ग्रेन्स, ओके. सो आता 1 MMC, लेट्स सॉल्व दिस क्वेश्चन. 1 MMC, MMC म्हणजे काय, मायक्रोस्पोर मदर सेल, इज इक्वल्स टू 4 पोलन ग्रेन, राईट. PG म्हणजे काय, पोलन ग्रेन. काय X वी आर कन्सिडरिंग 1280, ओके, टेट्रालोक्युलर. तर काय होणार इथे विद्यार्थी मित्रांनो, क्रॉस मल्टिप्लाय होणार, राईट. सो व्हॉट विल बी द स्टेटमेंट, 1280 into 1 is equals to X into 4.
So 1280 upon 4 is equal to x, right? So x ची व्हॅल्यू काय आली? Therefore x is equals to काय येणार? 320, right? 320. That is 4 1s are 4, 4 3s are 12, 4 2s are 8 and 4 zeros are 0. That means x ची व्हॅल्यू काय आली? 320. तर टोटल किती MMC आहेत मायक्रोस्पोर मदर सेल? मायक्रोस्पोर मदर सेल, राईट? आता हे 320 मायक्रोस्पोर मदर सेल हे टुगेदरली आहेत, पण त्यांनी आपल्याला काय विचारलंय की ईच पोलन चेंबर मध्ये किती, राईट? तर अंतर कसं आहे? टेट्राड आहे, राईट? अंतरचं स्ट्रक्चर कसं आहे? टेट्राड आहे. दॅट मीन्स 1 2 3 4, राईट? तर टोटल 320 आहे. तर व्हॉट वी विल डू? वी विल डिवाइड 320 by 4, right? 320 mmc, that is microspore mother cell, we will divide by 4 chamber. The answer काय येणार? Which is equals to 80 microspore, right? 80 microspore in each chamber, right? The answer काय? Option number A, that is 80. कारण इथे 80 असतील, इथे 80 असतील, इथे 80 असतील आणि इथे 80 असतील, तर टुगेदरली टेट्राड आंतर मध्ये 320 mmc असतील. इज दॅट क्लिअर स्टुडंट्स? नेक्स्ट क्वेश्चन. The nucleus of the megaspore divides mitotically to form two nuclei which move to opposite poles and thus form a mature embryo sac, which is. आता काय होतं exactly? What is happening here, students? See, let's understand this with the diagram. Yes, this is the nucleus. Then what is happening? It is dividing. Two nuclei are formed which are at opposite poles. Then what happened in the further step? Then again it divides, right? Then what happens? 3 4 1 2 3 4. Next, and the last step, what is happening? 2 will remain at the poles and 3 will arrange at the opposite poles. So total किती nuclei झाले? 1 2 3 4 5 6 7 8. So what is the answer for this question? It is 8 nucleated. Yes, the nucleus of a megaspore divides mitotically to form two nuclei which move to the opposite pole and thus form a mature embryo sac, which is 8 nucleate. Okay. Next question. If a cell of a root in wheat plant have 42 chromosomes, then the number of chromosome in a cell of a pollen grain will be, right? अभी root plant में कितना है? 42 chromosomes आहे. आता root plant चा nature कसं आहे विद्यार्थी मित्रांनो? It is diploid in nature. And what is the nature of pollen grain? It is haploid in nature. Okay. So 2n is equals to 42. Then what we will do? We will find the value of n. Right? n कितना है? तो n is equals to 42 divided by 2. What is happening? n is equals to 21. Right? So the option number C, that is 21, is the right answer. Then the number of chromosome in a cell of a pollen grain will be 21. Clear, students? Next question. Which one of the following statement is not correct? अभी इसमें से चारों स्टेटमेंट में से आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? जी स्टेटमेंट नॉट करेक्ट आहे ती बघायची. ओके, सो लेट्स रीड वन बाय वन. Pollen grains are released from anthers at 2 cell stage. तर या केस मध्ये काय आहे? Most of the pollen grains. सगळे pollen grain काय? Most of the pollen grains. Sporogenous cell directly behaves as the microspore mother cell. What is happening here? Meiosis होतं इथे. Megaspore divides twice to form an 8 nucleated embryo sac. Egg and synergids always lie near the micropylar end of ovule. So students, काय होतं इथे? A आणि C स्टेटमेंट हे रॉंग आहेत.
बट त्या दोन्ही पैकी सगळ्यात रॉंग स्टेटमेंट कुठला आहे? तर ऑप्शन नंबर सी इज रॉंग बिकॉज मेगास्पोर्स डिवाइड्स ट्वाइस होता का? नो, दिस इज द रॉंग स्टेटमेंट. So answer for this question is option number C, that is megaspore divides twice to form an 8 nucleated embryo sac. Next question, which of the following features are common to both wind and water pollinated flowers? आता इथे काय विचारलंय? दोन्ही ह्याला कॉमन पाहिजे. विंड अँड वॉटर पॉलिनेटेड फ्लावर्स मध्ये कॉमन इज द मेन वर्ड. सो पोलन ग्रेन्स आर लॉंग अँड रिबन लाईक, तर ही स्टेटमेंट व्हॅलिड आहे वॉटर साठी, but it is not valid for wind. Okay, stigma is large and feathery, it is correct for wind. Water के लिए wrong है. The flowers are not colorful, the flower do not produce nectar. तो ये दोनों statement are common for both wind and water. So option number A, that is third and fourth, are only common to both wind and water is the right answer. Yes students, last question, which one of the following events will take place after double fertilization? अभी double fertilization च्या नंतर काय होतं? So the pollen grain germinates on the stigma. No. The pollen tubes enter the embryo sac. 2 male gametes are discharged in embryo sac. And the last option is option number D, that is the pen. The primary endosperm nucleus develops into the endosperm. So the right answer is option number D. The number of chromosomes in root cell is 14. Then what will be the chromosome number in synergids? Okay, तर सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण MCQ सॉल्व्ह करतो हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे की आपल्याला क्वेश्चन कळला आहे की नाही. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन कळला नसेल तर यू मेक शुअर की तुम्ही तो क्वेश्चन दोनदा वाचताय. येस, तर आपण आता इथे काय विचारलंय क्वेश्चन मध्ये, जर एका नंबर ऑफ क्रोमोझोम इन अ रूट सेल, आता रूट सेलच्या क्रोमोझोम मध्ये जर 14 असतील, इफ द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन रूट सेल इज 14, देन व्हॉट विल बी द क्रोमोझोम नंबर, क्रोमोझोम किती असतील सिनर्जिड्स मध्ये हे विचारलंय. तर विद्यार्थी मित्रांनो रूट सेल काय असतो? रूट सेल इज डिप्लॉइड इन नेचर. काय रूट सेल? डिप्लॉइड. अँड सिनर्जिड्स काय असतात? दे आर हॅप्लॉइड इन नेचर. ओके, व्हॉट आर दे? हॅप्लॉइड इन नेचर. सो व्हॉट विल बी द इक्वेशन हियर? 2n is equals to 14, right? आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. Therefore n is equals to 14 upon 2. So 2 ones are 2 sevens are. So n is equals to 7. So काय आन्सर आलं? Then what will be the chromosome number in synergids? The synergids मध्ये 7 chromosomes present असतील. So the option number C, 7 is your right answer. Yes. Next, with respect to angiosperms, identify the incorrect pair from the following. आता with respect to म्हणजे angiospermsच्या केस मध्ये असं त्यांनी विचारले with respect to. Yes, angiosperms मध्ये आपल्याला काय करायचंय? आपल्याला आयडेंटिफाय करायचंय इनकरेक्ट पेअर. करेक्ट विचारलीये का? नाही. आपल्याला काय विचारलीये? इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. सो ऑप्शन नंबर ए काय आहे? प्रायमरी एंडोस्पर्म दॅट इज ट्रिप्लॉइड इन नेचर. Antipodal cell diploid in nature. Cells of nucellus of ovule diploid in nature. And vegetative cell of male gametophyte that is haploid in nature. तर आता काय आहे याचं राईट आन्सर? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस राईट ट्रिप्लॉइड असतात. सेल्स ऑफ न्यूसेलस ऑफ ओव्यूल बरोबर आहे, डिप्लॉइड असतात. व्हेजिटेटिव्ह सेल ऑफ मेल गॅमेटोफाइट हॅप्लॉइड बरोबर आहे. आता अँटीपोडल सेलच्या केस मध्ये विद्यार्थी मित्रांनो, लुक ॲट युअर जस्ट अ सेकंड. जे अँटीपोडल आपले सेल्स आहेत, जे हे वरचे सेल्स आहेत ते काय असतात? दे आर हॅप्लॉइड, राईट. फक्त जे मध्ये प्रेझेंट सेल आहे दॅट इज डिप्लॉइड.
राईट. सो अँटीपोडल सेल्स काय पाहिजे, हॅप्लॉइड पाहिजे, पण इथे त्यांनी काय दिलेलं आहे, डिप्लॉइड दिलेलं आहे. सो द राईट आन्सर, बिकॉज वी हॅव टू आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर, सो द राईट आन्सर इज ऑप्शन नंबर बी, दॅट इज अँटीपोडल सेल्स. येते विद्यार्थी मित्रांनो लक्षात. नाव नेक्स्ट एमसीक्यू. इन द गिवन डायग्राम parts labeled as A, B, C, D, E and F are respectively identified as D. आता आपल्याला काय विचारलं, रिस्पेक्टिव्हली विचारलंय, म्हणजे आपल्याला ते ऑप्शन्स लाईनीनी, म्हणजे ए म्हणजे हे, बी म्हणजे ते, हे लाईनीनी आलं पाहिजे. राईट. सो जर आपण पहिलंच ऑप्शन बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर ए काय आहे या डायग्राम मध्ये. येस, what is A in this diagram? They are called as synergids, right? तर ऑप्शन नंबर ए मध्ये पहिलाच आहे synergid, right? B काय आहे, B are the polar nuclei or the secondary nucleus. तर ऑप्शन नंबर ए मध्येच आहे. तो ऑटोमॅटिकली आपल्याला कळलंय की ऑप्शन नंबर एच करेक्ट आहे, कारण त्यांनी काय विचारलं, रिस्पेक्टिव्हली, म्हणजे आपण सिस्टमॅटिकली लाईनीने आपले आन्सर्स करेक्ट आले पाहिजे. सो युअर राईट आन्सर इज, विद्यार्थी मित्रांनो काय आपलं राईट आन्सर, ऑप्शन नंबर ए, दॅट इज सिनर्जिड्स, पोलर न्यूक्लिआय, सेंट्रल सेल, अँटीपोडल्स, फिलिफॉर्म apparatus and egg. Yes, is it clear? So your right answer is option number A. ए म्हणजे काय आहे, सिनर्जिड आहे. बी म्हणजे काय आहे, पोलार न्यूक्लिआय. सी म्हणजे काय आहे, सेंट्रल सेल. डी म्हणजे काय आहे, अँटीपोडल्स. ई म्हणजे काय आहे, फिलिफॉर्म ॲपरेटस, राईट. आणि एफ म्हणजे काय आहे, एग. सो युअर राईट आन्सर इज ऑप्शन नंबर ए, दॅट इज ए. सॉरी, ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. नेक्स्ट. If 400 pollen grains are produced from a single monoecious anther from its components equally, what is the number of pollen grain mother cells in each of the sporangia? Sporangia म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? It is the pollen grain. Okay? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपले ऑल 4 पार्ट्स बघितले ऑफ दिस चॅप्टर, तर तुमच्या लक्षात येईल की असे टाइप्स ऑफ क्वेश्चन्स बऱ्याचदा विचारले गेले आहेत. तर आता इथे काय विचारलंय, सिंगल मोनोथिशियस अँथर. तर आतापर्यंत आपण डायथिशियस टेट्रॉड अँथर बघत होतो, पण आता इथे त्यांनी काय म्हटलंय की सिंगल मोनोथिशियस अँथर. तर सिंगल मोनोथिशियस अँथरचं स्ट्रक्चर कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, सी सॉर्ट ऑफ असं स्ट्रक्चर आहे सिंगल मोनोथिशियस अँथरचं. येस, इट इज कॉल्ड एज मोनोथिशियस अँथर. आणि याचे किती पार्ट्स आहेत, मोनोथिकस अँथर. इट इज हॅव्हिंग 2 pollen sac. दिस इज 1 and this is 2. किती आहेत, इट इज हॅव्हिंग 2 pollen sac. ओके, 2 pollen sac. तर आता आपल्याला क्वेश्चन परत एकदा व्यवस्थित वाचायचा. इफ 400 पोलन ग्रेन्स, या अँथरनी किती पोलन ग्रेन्स प्रोड्यूस केलेत, 400 फ्रॉम सिंगल मोनोथिशियस अँथर फ्रॉम इट्स कंपोनेंट्स इक्वली, व्हॉट इज द नंबर ऑफ पोलन ग्रेन मदर सेल्स इन ईच ऑफ द स्पोरॅन्जिया. म्हणजे प्रत्येक सॅक मध्ये किती पोलन प्रोड्यूस झालेत हे त्यांना विचारायचंय. राईट. सो वी विल स्टडी हियर 1 MMC, that is microsporin mother cell, right? किती प्रोड्यूस करतं विद्यार्थी मित्रांनो, इट प्रोड्यूस 4 pollen grains. PG is nothing but 4 pollen grains. The X MMC is equals to 400 pollen grains, right? तर काय होईल, क्रॉस मल्टिप्लाय होईल. So therefore 400 into 1 is equal to 4 into x, which is equal to 400 is equals to 4x. So काय होईल, 400 upon 4 is equals to x. तर x चा आन्सर काय येईल विद्यार्थी मित्रांनो, x is equals to 100 MMC. म्हणजे टोटल नंबर ऑफ MMC किती आहेत, 100.
राईट 100 पोलन ग्रेन्स प्रोड्यूस होतात. बट किती मोनोथिशियस अँथर मध्ये? दे आर 2 चेंबर्स और 2 पोलन सॅक. सो 100 divided by 2 which is equals to 50, right? So the number of pollen grain mother cell in each of the sporangia will be 50. किती असतील विद्यार्थी मित्रांनो? 50. So your right answer is option number C, that is 50. Clear? Is it clear to you students? Next question. Insect pollinated flowers have dash pollen grains. आता insect pollinated flowers असतील त्यांची pollen grains कसे असतील? So the option number A is your right answer because it has spiny and sticky pollen grains. कारण तेव्हाच sticky असतील तेव्हाच ते stick होणार आहेत. Yes, because insect तेव्हाच त्यांना स्टिकी असतील तर insect can would pollinated through flowers, right? Next, embryo sac is also known as. आता embryo sac, what is the other name for embryo sac? त्यांनी हे विचारलंय. So microgametophyte आहे का? नाही, because micro it is a male part. Microsporangium, again it is a male pollen sac, right? Male pollen sac. Next, megasporangium, it is a ovule, right? It is a female part, it has ovule. So your right answer, embryo sac, is also known as option number C, that is female gametophyte. It is called as female gametophyte. The other name for embryo sac is female gametophyte. Next question. Process in which seed formation occurs without fusion of gametes is called as, right? यानी fusion of gametes होता है का तिथे? नाही, there is no fusion, without fusion. So what is the right answer for this question, students? First option, amphimesis. याच्यात काय होतं? Sexual reproduction होतं, right? Parthenogenesis मध्ये काय होतं? There is no seed formation, right? Similarly, parthenocarpy मध्ये तर there is also no seedच form होणार नाहीये. So your right answer is option number C, apomixis. It is a part of asexual reproduction. Asexual reproduction म्हणजे काय होणार आहे? तिथं fusion of gametes होणारच नाहीये. So your right answer is option number C, that is apomixis. Yes. Next. डबल फर्टिलायझेशन ऑकर्स इन. आता डबल फर्टिलायझेशन कुठे आपल्याला दिसतं? अल्गे मध्ये दिसतं? नो. ब्रायोफाइट्स मध्ये दिसतं? नो. जिम्नोस्पर्म्स मध्ये? नो. Double fertilization occurs only in angiospermic plants. So the right answer is option number C, that is angiosperms. Next. Which one of the following pairs of plant structures has haploid number of chromosomes? आता या जे pairs of plant structures आहेत यांच्यापैकी कुठल्या याला haploid number of chromosomes असतात ते त्यांनी विचारले. तर first option, nucellus and antipodal cells. Nucellus is diploid in nature, antipodal haploid आहेत. Egg nucleus and secondary nucleus. Egg आहे haploid, secondary nucleus is diploid. Megaspore mother cell is diploid in nature, antipodal is haploid in nature. त्यांनी विचारले पेअर, दोन्ही पेअर हॅप्लॉइड पाहिजे म्हणजे दोन्ही NN पाहिजे. तो X cell is N, antipodal is also N, that is haploid in nature. So your right answer for this question is option number D, that is X cell and antipodal cell are the pairs of plant structure which are haploid in nature. Clear students? Next, an organic substance that can withstand चा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो? इथे survive. काय होतं इथे? Survive. Okay. Environmental extremes and cannot be degraded by any enzyme is. असं कुठलं ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे that can survive in extreme levels and कधीच ते डिग्रेड होऊ नाही शकत, त्याला आपण काय म्हणतो? ऑप्शन नंबर A, क्युटिकल. ऑप्शन नंबर B, स्पोरोपोलेनिन.
option number C, lignin, and option number D, cellulose. So your right answer is option number B, that is sporulin, which is the outer layer of the pollen, which is called as enzyme, right? It is an organic substance that can survive in any of the extreme level. So option number B is your right answer. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळे MCQs क्लिअर झालेले असतील, समजले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने तुमच्यासाठी MHT CET नर्सिंग, PCB, नीट या सगळ्या एक्झामसाठी कोर्स लॉन्च केलेला आहे, राईट? तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातात, त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर्स पण प्रोव्हाइड केले जातात. तर या लाईव्ह लेक्चर्स मध्ये तुम्हाला माझ्याशी डायरेक्टली कनेक्ट होता येतं, कारण आम्ही तुमचा आणि माझा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करतो, ज्यात तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माझ्याशी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करू शकता. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड करतं, MCQ डिस्कशन, टेस्ट सिरीज अँड विथ पर्सनल गायडन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली MHT CET नर्सिंग 2026 साठीची बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. तर या बॅच साठी तुम्हाला त्याची फीज असणारे ₹5,000 आणि जर तुम्ही कॉम्बो कोर्स साठी बघत असाल तर त्यासाठीची फीज असणारे ₹10,000. तर तुम्हाला हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सला ऍक्सेस करू शकता. तर आता आपण बघूया की ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून कशा प्रकारे ऍक्सेस करता येईल. तर सगळ्यात पहिले आपल्याला प्ले स्टोअरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप असं सर्च करायचं. जेव्हा तुम्ही प्ले स्टोअरला ग्लोबल ऑनलाईन ऍप असं सर्च कराल तर तुम्हाला Gचा आयकॉन दिसेल. या Gच्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ग्लोबल ऑनलाईन ऍपचा डाउनलोड करायचा आहे. जेव्हा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड कराल, तुम्ही ते ओपन करून तुम्हाला स्वतःला रजिस्टर करा. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकून जेव्हा तुम्ही रजिस्टर कराल तर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला 3 ऑप्शन्स दिसतील, होम, स्टोर आणि चॅट्स. तर तुम्हाला स्टोअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. जेव्हा तुम्ही स्टोअरच्या ऑप्शनवर क्लिक कराल तर तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल. जेव्हा तुम्ही या पेजला रिडायरेक्ट व्हाल, तुम्हाला इथे वरती सर्च बार दिसेल. तुम्हाला हवा तो कोर्स त्या सर्च बार मध्ये टाइप करा. जर तुम्ही नर्सिंग साठी बघत असाल तर नर्सिंग टाइप करा, जर तुम्ही कॉम्बो कोर्स साठी बघत असाल तर कॉम्बो टाइप करा, किंवा जर तुम्ही फार्मसी कोर्स साठी बघत असाल तर फार्मसी टाइप करा. तर अशा प्रकारे जे तुम्ही टाइप कराल तुम्हाला तो कोर्स तिथे विजिबल होईल. तर अशा प्रकारे ग्लोबल ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून देखील तुम्ही या कोर्सेसला ऍक्सेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जे तुमचे फॅमिली, फ्रेंड्स आणि रिलेटिव्स आहे जे कोणी या एक्झाम साठी प्रिपेअर करत आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू स्टुडंट्स.